बोला सर. आज मी तुषार देशमुख युवा विद्यार्थी असोसिएशन आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी यांना मार्फत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना दिनांक 15 रोजी झालेल्या पेपर पोलीस भरती या प्रक्रियेदरम्यान एका मुंडे करिअर अकॅडमीच्या माध्यमातून संशयास्पद अनेक घटना बघायला मिळाल्या. त्या घटनेची निपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते. आणि त्यामध्ये असं नमूद आले की त्या संबंधित विद्यार्थ्यांना कधीच मार्गदर्शन किंवा त्यावर कुठल्याही सरावासाठी जे प्रश्न दिले नव्हते ते प्रश्न वन डे बिफोर त्या परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि ते जसेच्या जसे पेपरमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाले. दुसरी बाब, त्यांनी जाहिरातीद्वारे अनेक वेळा प्रकाशित केले होते, क्लास कुठेही करा निकाल मात्र आमचा. यासोबतच दुसरी सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. इतर क्लासेसपेक्षा निकालही घोषित लागला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे अनेक विद्यार्थी हे खूप मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षापासून परिश्रम घेत होते. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे आणि ते कुठेतरी संभ्रम दूर व्हावा यासाठी पारदर्शकपणे निपक्षपातीपणे याची चौकशी करण्यात यावी आणि जनतेसमोर सत्य जाहीर करण्यात यावं. सोबतच असंही समजते की प्रशासनाने याची चौकशी केली, परंतु प्रशासनाचं मौन हे उत्तर असू शकत नाही. कारण हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर, संघर्षांवर आणि घामावर संकटाची सावली पडत आहे. कारण ही सद्यस्थिती प्रशासनाला आमचं हे जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी समजून प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित विद्यार्थ्यांच्या सोबत जो काही आता संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे ते लवकरात लवकर दूर करण्यासाठी तात्काळ निपक्षपातीपणे पारदर्शक चौकशी करा. तर मुंडे क्लासचा पेपर ज्यांनी घेतला होता त्यांच्यावरच कारवाई व्हावी असे आपण सांगितलं आणि जे खरं कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्यांवर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नक्की. पण असे प्रकार जे होत आहेत वारंवार त्याच्यावर एखादी चौकशी स्थापन करून एखादा आयोग व्हावा काय एकंदरीत कधी आळा बसेल काय वाटतं तुम्हाला? नुकतंच तुम्ही आंदोलन करत राहणार, असे प्रकार घडत राहणार, एक झालं की एक नवीन चॅप्टर तयार होत राहते. अगदीच खरं आहे. आतापर्यंत आपण बघितलंय 8 दिवसापूर्वी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण नीटच्या माध्यमातून नीट पेपर फुटीच्या माध्यमातून आंदोलनाला सामोरे गेलो. नांदेडचेच काही खाजगी क्लासेस असतील, संबंधित लगतच्या जिल्हा लातूर येथील पी ए कुलकर्णी नावाचा पेपर सेट करणारा म्हणजे शेवटी कुंपणाने शेत खाल्ले असे प्रकार पाहायला मिळाले. हे प्रकार वारंवार आणि सर्रास घडत आहेत. विधिमंडळात कायदा सुद्धा झाला पेपर फुटीवर, त्यावर मात्र कुठल्याही प्रकारे इम्प्लिमेंटेशन होत नाही, अंमलबजावणी प्रत्यक्ष शून्य आहे आणि हे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रामाणिक घाम गाळणाऱ्या संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वारंवार अन्याय होते. त्यासोबत आर्थिक बाबतीत पालकही पिचल्या जातो. यामुळे सामान्य जनता, विद्यार्थी वारंवार विविध विभागाच्या पेपर फुटीला त्रस्त झालाय. तर यासाठी संबंधित कुठेतरी कडक पावले उचलून प्रशासनाने अशा दोषींवर कारवाई केली पाहिजे आणि याच माध्यमातून ज्यांनी प्रामाणिकपणे आपली गुणवत्ता सिद्ध करून नोकरी मिळवली त्यांना यातून सूट मिळाली पाहिजे. अशाही प्रकारची रचना व्हावी यासाठी स्वतंत्र विद्यार्थी युवक आयोग स्थापन करण्यात आले.